म्हणतात मी नीच कुळातली आहे, माझा मी काही क्षत्रिय नाही, मी वैश्य सुद्धा नाही, मी ब्राह्मण सुद्धा नाही, मी नीच जातीतली असले तरी सुद्धा भगवंताने माझ्यासोबत येतो. मग माझ्या एवढं दुःख तुम्हाला आहे का? तुम्ही अनाथ नाही आहे, काहीच नाही, माझ्या एवढं दुःख तुम्हाला नाहीये. आपल्या कपाटात 500 साड्या असतात तरी सुद्धा कपाट उघडलं की बाईला प्रश्न पडतो, मी असायची अहो मला साड्याच नाही, मला चला ना जरा बाजारात दापोलीला जाऊन 1-2 साडी. कपाट उघडलं की खाली पडतात, तिच्या अंगाला एकच चिंदी आहे पण तरी सुद्धा ती, मग तिचं एवढं दुःख आपल्याला आहे का? एवढं सोडा ना, मला रामायणातला प्रसंग बघा, सीता मातासारखं दुःख आपल्याला आहे का? आम्हाला अजिबात सीता मातेसारखं दुःख आम्हाला नाहीये. तुम्ही तुमच्या पत्नीचा मुलीचा पायाला ठेच सुद्धा लागू देत नाही. महाराज एका राजाची लेक आहे, विजयी जनकाची पुत्री, दशरथ राजाची सून आणि प्रभू रामचंद्रांची पत्नी असणारी सीता माता अग्नी परीक्षा द्यावी लागली. तेवढ्यावर भागलं नाही. गरोदर असताना वनामध्ये ज्या वेळेला जावं लागलं, लोकांनी प्रश्न उभा केला ना, 6 महिने रावणाकडे राहिली, मग ती काय चांगलीच असेल का? हे आतापासून नाहीत नाव, आजू वर्गाने नाव ठेवणाऱ्यांचा, धोब्यांचा. कपडे धुणारा धोबी नाही आहे, दुसऱ्याचे जीवन जो धुतो ना तो खरा धोबी आहे. मग ती माता ज्या वेळेला सीता मातेच्या कानावरती गोष्ट जाते ना, त्या वेळेला स्वतःच्या पतीला आईला समजावते, पतीला आणि वनामध्ये जाते. त्या वेळेला तुलसीदास महाराज म्हणतात, विधी